Hello friends, good afternoon to all of you. Today we are going to see our next chapter which is related to the equilibrium. It carries near about 15 to 16 mark out of your 70. So equilibrium is a very important chapter. Dear friends, as I told you earlier, once you know the concept of force, you really adapt the concept of composition of force. Once you adapt the composition of force, you easily got the idea about the equilibrium. Because in equilibrium, what happens? Again, we are going to see the force. In equilibrium chapter, what we are going to do? We have just going to find out the situations that the system is in equilibrium or not. Okay? इथं बघा बाळांनो, जसं तुम्हाला एक इमेज दिसत आहे, त्या इमेज मध्ये काय होतंय बघा, देयर इज वन हॉर्स अँड देयर इज वन मॅन. व्हॉट द हॉर्स विल डुईंग, ही जस्ट पुलिंग धिस मॅन टुवर्ड्स इट. हा जो हॉर्स आहे तो त्या माणसाला त्याच्याकडे ओढायला बघतोय आणि हा जो माणूस आहे तो त्या हॉर्सला ओढायला बघतोय. पण बघा याच्यामध्ये बाळांनो, या दोन ऑब्जेक्ट मध्ये डिस्प्लेसमेंट कुठलंही होत नाही आहे. बरोबर आहे, कुठलंही डिस्प्लेसमेंट होत नाही. म्हणजे ह्याचाच अर्थ काय, द फोर्स अप्लाइड बाय द हॉर्स इज इक्वल टू द फोर्स अप्लाइड बाय धिस मॅन. ओके, जेवढा फोर्स हॉर्स लावलेला आहे तेवढाच फोर्स या माणसानं लावलेला आहे. त्यामुळे दोघेही जागच्या जागी टिकून आहेत. ह्या कंडिशनलाच आपण इक्विलिब्रियम असं म्हणतोय. ओके, if body is brought to rest, then resultant becomes zero and body is said to be in equilibrium. बघा इक्विलिब्रियम मध्ये काय होतं बाळांनो, इक्विलिब्रियम मध्ये नेमकं होतं काय, तर इक्विलिब्रियम फोर्स ऑफ सिस्टीम मध्ये जर फोर्स ऑफ सिस्टीम जर झिरो असेल, रिझल्टंट जर त्या सिस्टीमचा जर झिरो असेल, तर बॉडी काय रेस्ट कंडिशनला राहणार आणि ह्यालाच आपण इक्विलिब्रियम असं म्हणतोय. बरोबर आहे. इफ द रिझल्टंट बिकम झिरो, then component of resultant means fx and summation of fx and summation of fy becomes zero. That's why body is in equilibrium. कळतंय का बघा, इक्विलिब्रियम मध्ये जर बॉडी असेल तर त्यांचा जो रिझल्टंट आहे, रिझल्टंट ऑलवेज लक्षात घ्या, रिझल्टंट झिरो राहतो. आणि रिझल्टंट झिरो झाल्यामुळे काय होतं, तर कंपोनंट ऑफ रिझल्टंट दॅट इज समेशन ऑफ fx, समेशन ऑफ ऑल द हॉरिझॉन्टल फोर्सेस and summation of all the vertical forces should be equal to zero. There is another one condition related to the equilibrium. It is nothing but summation of moment. मोमेंटची जी समेशन आहे ती पण काय होणार आहे, झिरो आहे. या तीन कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या, कुठल्या कुठल्या, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू झिरो, समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू झिरो अँड समेशन ऑफ मोमेंट इज इक्वल टू झिरो जर होत असेल तर बॉडी ऑब्विसली ती कशामध्ये असते, इक्विलिब्रियम मध्ये असते. बरोबर आहे. आता बघा बाळांनो, इथं जसं दिसतंय तुम्हाला, इकडं 5 माणसं आहेत, इकडं 5 माणसं आहेत, ते एकमेकाला रस्सी खेच करत आहेत. आता ह्या कंडिशन मध्ये जर लेफ्ट साइडच्या 5 माणसांनी आणि राईट साइडच्या 5 माणसांनी जर इक्वल फोर्स लावले तर काय होणार आहे, बॉडी इक्विलिब्रियम स्टेटला असणार आहे. म्हणजेच काय, बॉडी रेस्ट कंडिशनला असणार आहे. बरोबर आहे. आणि बॉडी काय एकदा रेस्ट कंडिशनला असेल तर त्यालाच आपण काय म्हणतोय, इक्विलिब्रियम असं म्हणतोय. Any system of forces which keeps the body at rest is said to be in equilibrium. For equilibrium condition, at least two forces are required. If there is only one force we have applied on a body, then we could not say that body is in equilibrium. For equilibrium, we have to nullify the effect of that one force. That's why we require the two forces. कुठल्याही बॉडीला जर इक्विलिब्रियम स्टेटला आणायचं असेल तर ऍटलिस्ट 2 फोर्स तिथं पाहिजेत. ओके, नाउ what is the conclusion? Conclusion is analytical conditions for equilibrium. There are the 3 analytical conditions of equilibriums which are very important for your exam point of view. That if the body is in equilibrium state, then resultant is equal to 0. As the resultant is equal to 0, summation fx is equal to 0 and summation fy is equal to 0. And as we know, summation of moment is equal to 0. This point is a very important.
Okay, remember these three conditions which are very important for your analytical problems. These are the analytical conditions for equilibrium. Now let's see, my dear friends, different analytical conditions for different kind of a force system. We know first one is a coplanar concurrent force. कोप्लेनर कॉन्करंट फोर्स असेल, कोप्लेनर कॉन्करंट फोर्स म्हणजे काय रे, एकच पॉइंट वरती नंबर ऑफ फोर्स ऍक्ट होत असतील किंवा एका पॉइंट मधून ते बाहेर पडत असतील तरीही त्याला आपण कॉन्करंट फोर्सच म्हणतोय. पण त्यांचा काय पाहिजे, एकच पॉइंट पाहिजे, सिंगल पॉइंट. ओके, दिस इज अ कॉन्करंट पॉइंट. आता ह्याच्यामध्ये अनालिटिकल कंडिशन काय येणार आहे? अनालिटिकल कंडिशन बघा, ह्यांचा रिझल्टंट ऑलवेज झिरो. रिझल्टंट अशी जर अनालिटिकल कंडिशन असेल तर काय असणार आहे, इक्विलिब्रियमच्या कंडिशन्स रिझल्टंट आर इज इक्वल टू झिरो असणार आहे. त्याच्यानंतर समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो असणार आहे, समेशन एफ वाय इज इक्वल टू झिरो असणार आहे. बरोबर, लक्षात येते का? बघा, जर कोप्लेनर कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल तर त्यांचा रिझल्टंट आणि समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, समेशन एफ एक्स कसं फाइंड आउट करायचं आणि समेशन एफ वाय कसं फाइंड आउट करायचं. ऍज युजल बघा, आपल्याला काय करायला लागणार आहे. आता बघा बाळांनो, समेशन एफ एक्स आणि समेशन एफ वाय कसं फाइंड आउट करणार, तर हे जे कॉन्करंट फोर्स आहेत त्यांना काय करावं लागेल, आपल्याला रिझॉल्व्ह करून घ्यायला लागेल अशा पद्धतीने. हा झाला एफ एक्स कंपोनंट, हा झाला एफ वाय कंपोनंट. बरोबर, तसंच F3 चा काय येणार, ह्या बाजूला एफ एक्स कंपोनंट येणार. बरोबर, आणि इकडे काय येणार, एफ वाय कंपोनंट येणार. तशाच पद्धतीनं F4 चा कसा येणार, हा झाला त्याचा एफ एक्स कंपोनंट आणि हा झाला एफ वाय कंपोनंट. बरोबर, F1 चा काय येणार आहे, हा झाला एफ एक्स कंपोनंट आणि हा झाला एफ वाय कंपोनंट. एकदा का आपण रिझॉल्व्ह करून घेतले फोर्स, की आपण काय करतोय, सगळे एफ एक्स जे आहेत, सगळेच्या हॉरिझॉन्टल फोर्स जे आहेत, हे हॉरिझॉन्टल फोर्स आपण काय करतोय, एकत्र करतोय, त्यालाच आपण एफ एक्स म्हणतोय. जर एफ एक्स जर झिरो येत असतील तर काय म्हणायचं, सिस्टीम इक्विलिब्रियम स्टेटला आहे. तशाच पद्धतीने एफ वाय एकत्र घ्या, एफ वाय एकत्र घ्या, हे अशी आपण एफ वाय जे घेतोय ते एफ वाय एकत्र घेतले, ते जरी ते पण झिरो आले तर ऑब्व्हियसली रिझल्टंट आर पण झिरो येणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, बॉडी इक्विलिब्रियम स्टेटला आहे आली असं म्हणतोय. बरोबर, आता बघा बाळांनो, नेक्स्ट स्लाइड आपण घेऊया. बघा बाळांनो, आपण आता नेक्स्ट स्लाइड घेऊया. त्याच्यामध्ये बघा, कोप्लेनर नॉन कॉन्करंट फोर्स असतील. आता हे बघा, इथं या फोर्स मध्ये तुम्हाला नॉन कॉन्करंट फोर्स दिसत आहेत. नॉन कॉन्करंट फोर्स मध्ये बघा, त्यांची लाईन ऑफ ऍक्शन जी आहे, लाईन ऑफ ऍक्शन्स एकाच पॉइंटला मॅच व्हायला लागल्या, काय होत नाही आहे, म्हणून ह्यांना काय म्हणायचं आपण, यांना आपण नॉन कॉन्करंट फोर्स असं म्हणायचं. आणि कॉन्करंट फोर्स कुठले, जे एकाच पॉइंट वरती ऍक्ट होतात त्या. नॉन कॉन्करंट कुठले, जे एकाच पॉइंट वरती ऍक्ट होत नाहीत ते. आता इथं बघा, हे सगळे नॉन कॉन्करंट फोर्स आहेत. आता नॉन कॉन्करंट फोर्समुळे नेमकं होतं काय बघा, आणि त्याची इक्विलिब्रियमची कंडिशन्स कुठल्या कुठल्या आहेत. ऑब्व्हियसली रिझल्टंट आर इज इक्वल टू झिरो पाहिजे, समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो पाहिजे, समेशन एफ वाय इज इक्वल टू झिरो पाहिजे. आणि तिसरी जी कंडिशन आहे ती फार महत्वाची आहे. व्हॉट इज इट, इट इज नथिंग बट समेशन ऑफ मोमेंट शुड बी इक्वल टू झिरो. समेशन ऑफ मोमेंट. आता याच्यामुळे होतं काय बघा, लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स ही काय आहे, एकाच पॉइंट वरती मॅच होत नाही. त्यामुळे काय बघा, काय होतं, तर बॉडी रोटेट व्हायला सुरुवात होते. बॉडी रोटेट व्हायला सुरुवात होते. ती जे बॉडीचं रोटेशन आहे त्यालाच आपण मोमेंट असं म्हणतोय. ते मोमेंट पण काय पाहिजे, झिरो पाहिजे. कधी, ज्यावेळी फोर्स सिस्टीम ही कुठली पाहिजे, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम असेल. ह्या तीन कंडिशन कायम लक्षात ठेवा, कारण प्रॉब्लेम जे आपल्याला येणार आहेत ते शक्यतो नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टीम वरती येणार आहेत. काय आहे, अनालिटिकल कंडिशन फॉर नॉन कॉन्करंट फोर्सेस, रिझल्टंट इज इक्वल टू झिरो, समेशन एफ एक्स इज इक्वल टू झिरो, समेशन एफ वाय इज इक्वल टू झिरो अँड समेशन ऑफ मोमेंट इज इक्वल टू झिरो. एम स्टँड फॉर मोमेंट. ओके, now next one is equilibriant force. My dear friends, what is the equilibriant force? Equilibriant force म्हणजे कसा फोर्स आहे बघा, जो बॉडीला इक्विलिब्रियम स्टेटला ठेवतो त्या फोर्सला काय म्हणायचं, इक्विलिब्रियंट फोर्स. आणि जो बॉडीला मूव्ह करतो त्याला काय म्हणायचं आपण, रिझल्टंट फोर्स. ओके, इक्विलिब्रियम फोर्स आणि रिझल्टंट मधला फरक लक्षात घ्या. इक्विलिब्रियम फोर्स काय करतो, तर बॉडीला इक्विलिब्रियम स्टेटला ठेवतो. टू कीप द बॉडी इन इक्विलिब्रियम द रिझल्टंट मस्ट बी न्यूट्रलाइज्ड. इट इज डन बाय इक्विलिब्रियंट फोर्स. This force must be equal in magnitude, opposite in direction and collinear to the resultant.
व्हॉट इज द इक्विलिब्रियंट फोर्स? इक्विलिब्रियंट फोर्स म्हणजे काय बघा बाळांनो, साधं सोपं तुम्हाला सांगतो. हा जर रिझल्टंट असेल, हा जर आर इज अ रिझल्टंट असेल, रिझल्टंट काय करणार आहे? रिझल्टंट बॉडीला, आता समजा ही बॉडी आहे, रिझल्टंट बॉडीला मूव्ह करणार आहे कुठल्या डायरेक्शनला? रिझल्टंटच्या डायरेक्शनला. मग इक्विलिब्रियम काय करतो? इक्विलिब्रियम म्हणजेच काय? असा एक इमॅजिनरी फोर्स जो रिझल्टंटशी कोलिनियर आहे, जो रिझल्टंटशी काय आहे? कोलिनियर आहे आणि अपोजिट डायरेक्शनला आहे. कुणाच्या? रिझल्टंटच्या अपोजिट डायरेक्शनला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? इक्विलिब्रियम फोर्स म्हणतो. रिझल्टंट काय करतो? बॉडीला मूव्ह करतो. इक्विलिब्रियम फोर्स काय करतो? बॉडीला रेस्ट कंडिशनला म्हणजेच इक्विलिब्रियम स्टेटला आणून ठेवतो. ओके, नेक्स्ट वन. सी इथं तुम्हाला दिसत असेल एक 19 न्यूटन आहे आणि इकडं 12 न्यूटनचा कॉन्करंट दोन फोर्सेस आहेत. रिझल्टंट ऑब्व्हियसली आपला कसा येणार आहे? रिझल्टंट अशा पद्धतीने येणार आहे. मग ह्या रिझल्टंटच्या डायरेक्टली अपोजिट डायरेक्शनला इक्विलिब्रियम हा जो फोर्स आहे तो काय करतो बघा. रिझल्टंट एवढाच असणार आहे. म्हणजे रिझल्टंट समजा एक 20 न्यूटन असेल तर इक्विलिब्रियम फोर्स पण किती पाहिजे? 20 न्यूटनच पाहिजे. बरोबर, 20 न्यूटन 30 न्यूटन जर रिझल्टंट असेल तर इक्विलिब्रियम फोर्स पण किती पाहिजे? 30 न्यूटनच पाहिजे, लक्षात घ्या. आणि इक्विलिब्रियम फोर्स इज ऑलवेज अपोजिट इन डायरेक्शन टू द रिझल्टंट. रिझल्टंट ज्या डायरेक्शनला आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनला हा इक्विलिब्रियम असतो. What is the basic difference between resultant and equilibrium? Let's see. What is the resultant? It is a single force which can produce same effect as it is produced by number of forces. सगळ्या नंबर ऑफ फोर्सेसनी एकत्र करून जो आपल्याला इफेक्ट मिळतो तेवढाच इफेक्ट आपल्याला जर एका सिंगल फोर्स पासून मिळत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय? रिझल्टंट म्हणतोय. What is the equilibrium? It is a single force which cancel out the effect of resultant. Whatever the resultant, when we applied the resultant on the body, what happens? Body moves in the direction of resultant. Then what is meant by the equilibrium? Equilibrium is a force which cancel out the effect of resultant and kept the bodies in equilibrium. Okay, next one. What the resultant did? Resultant is causes the body to move. Because of the resultant, body is moving in the direction of resultant. What the equilibrium do? It keeps the body at the rest. Okay, what is the resultant? It is a set of forces which causes the displacement of a body are called as component of resultant, and set of forces which keeps the body at rest known as equilibrium forces. We represent the resultant in terms of R, and we represent the equilibrium in terms of equilibrium in terms of E. Okay, these four parameters are very important for your exam point of view. MSBT always asked one question about distinguish between resultant and equilibrium. Okay,